आम्हाला 3 वाजता निघायचं आहे आणि आमची अजून पॅकिंग काहीच झालेलं नाही. का? कारण की ही ह्यांना लागली आत्ता रात्रीच्या 2 वाजता भूक. हीच ती पोरगी सगळ्यांवर दमदाटी करते. नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा हा जो व्लॉग असणार आहे हा आहे तुळजापूर आणि पंढरपूरला जो आम्ही गेलो होतो त्यावेळेसचा. तो इंट्रो मी आत्ता काढते कारण की त्यावेळेस रात्र होती आणि त्यावेळेस मला जमलं नाही इंट्रो काढायला. सो तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, तुम्ही बघा आम्ही किती एन्जॉय केला आहे, काय काय झालं आहे, काय काय नाही हे तुम्हाला दिसेलच, समजेलच. सो व्लॉग कंटिन्यू करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा यार. माझी आंघोळ झालेली आहे कारण की आम्हाला 3 वाजता उठून तुळजापूर आणि पंढरपूरला निघायचं आहे. एक जण आंघोळ करतायत कारण की ही पोरगी झोपतच नाही आहे. ह्या पोरीमुळे आम्हाला आत्ताच आंघोळ्या कराव्या लागत आहेत. हीच ती पोरगी कशी ओरडते बघा. ही पोरगी सगळ्यांवर दमदाटी करते. काही आत्ते कशाची आत्ते? निलेश आणि आई बाबा झोपलेले आणि ही साईड चालू. कुठे जायचं? आत्याची आणि तिची जुगलबंदी चालू आहे भांडण्यासाठी. आम्हाला 3 वाजता निघायचं आहे आणि आमची अजून पॅकिंग काहीच झालेलं नाही. का? कारण की ही दोन मुलं त्याला झोपतच नाही आहेत पोरी आणि दिवसभर दंगा तर चालूच असतो, विचारूच नका. आता बघा काय चालू आहे. आत्ताच्या पाहुणे झालेत, हे झोपायची त्यांची मस्ती चालू आहे. खेळत बसलेत गेम. ह्या पोरीला अंघोळ घातली मी कारण की ही झोपल लवकर आणि आम्हाला 3 वाजता उठून आम्हाला तुळजापूरला जायचं आहे. तर डायरेक्ट तिथं गेल्यावर मग ती झोपेत असेल, मग त्याच्यानंतर तिची आंघोळ होणार नाही म्हणून मग मी आंघोळ घातली जेणेकरून ही झोपण पण आणि उद्याचा पण आमचा ताप वाचून तिथं गेल्यावर तिला आंघोळ घालायचा. त्यामुळं आंघोळ घातली. तर हे आमचे बाईसाहेब फ्रेश होऊन बसलेले आहेत. तर काय बोलावं. तिला सांगितलंय शांत बस, आजी आवडते आणि ते बघा काय चाललंय ते पुढे. आणि 2 पोरं ह्यांना लागली आत्ता रात्रीच्या 2 वाजता भूक म्हणून काही त्यांना जेवायला देत आहे. ह्यांचा आत्ता दिवस उजाडला आहे, आंघोळ्या झाल्या म्हणजे जेवायचा टाईम झाला असं त्यांना वाटतंय. त्यामुळं बघा आता जेवायला बसत आहे, भाकरी आणि भाजी खायला बसले. आणि इथं आमच्या पोरीचा बघा काय चालू. ह्या असे त्रास देत आहेत आम्हाला एक गप्ती पोरं. हा पण एक पोरगा नुसता पसारा असतो. ह्यांना काय वाटतंय का त्याला. फायनली आम्ही निघालेलो आहोत. 4 वाजलेले आहेत
कारण की 2:45 वाजता आई बाबा आणि निलेश उठले. त्यानंतर आवरून बॅकपॅक वगैरे करून आम्ही आता निघालेलो आहोत. आणि हे बघा इथं शर्विशा मॅडम आपली उठलेली आहे. सगळी पोरं उठलेली आहेत बऱ्यापैकी. गाडी लावायची आहे, गाडी लावायची आहे. सो आता आपला पुढचा प्रवास डायरेक्ट बघू, जर का जमलं तर मी घेईल, नाहीतर मग तुळजापूरला पोचल्यावर घेऊ. झोपेतनं हिला उठवलं नव्हतं, ॲक्च्युली घेतलं होतं तर ती झोपेतनं उठलेली. अजून 4 वाजलेले, 3:45 वाजले. सो 3:53 झालेले आहेत आणि आम्ही आता निघतोय. शर्विशा आता टणटणीत उठलेली आहे. जो डोळ्यावर थोडंसं झोप दिसत नाहीये. शरू इकडे बघ. ते आता एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आले. सो लेट्स गो. माहित नाही बाबांनी लॉक केली ना 2 व्हीलर. गोल हाती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सो इथं आमचा प्रवास चालू झाला होता आणि खूप एन्जॉय करत आम्ही चाललो होतो. कारण की आणि मस्त बाहेरचा जो सिनरी वगैरे आहे ते बघत चाललो होतो. कारण की इथं शर्विशा झोपतच नव्हती. शर्विशा झोपल्याशिवाय आम्ही कोणीच झोपू शकत नव्हतो. आणि शर्विशा थोड्या वेळाने झोपले आणि त्यानंतर आम्ही इथं मस्त असं सूर्योदय बघितला. खूप भारी वाटत होतं. खूप मस्त एन्जॉय करत आम्ही देवाची गाणी म्हणत चाललो होतो. आणि फायनली आम्ही इथं तुळजापूरमध्ये पोचलेलो आहोत. आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही लवकर पोचलो, म्हणजे जवळपास आम्ही 7:30-8 वाजताच आम्ही तुळजापूरला पोचलो होतो. थोडंसं फ्रेश वगैरे झालो तिथं आणि कपडे वगैरे चेंज केले शर्विशाचे. आणि त्यानंतर आम्ही लाईनीत लागलो. तो 9 वाजता समथिंग आम्ही काहीतरी लाईनीत लागलो होतो. आणि 1 तासात जवळपास आमचं दर्शन झालं. आणि आम्ही प्रॉपर मुखदर्शन नाही घेतलं, आम्ही प्रॉपर दर्शन घेतलेलं आहे लाईनीत लागून. खूप मस्त दर्शन असं झालेलं आहे. आणि तुळजापूरचंच नाही तर आमचं पंढरपूरचं दर्शन सुद्धा आम्ही खूप मस्त झालं होतं. पण मी ना तुळजापूर नंतर मी पंढरपूरचं पुढचे व्लॉगच घेतले नाहीत. कारण की तुळजापूरला आमचं झाल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला, जेवण वगैरे केला आणि आम्ही डायरेक्ट पंढरपूरला गेलो. पंढरपूरला गेल्यानंतर तिथून आम्ही दर्शन वगैरे घेऊन मी डायरेक्ट दर्शन झाल्यानंतरचा ब्लॉग स्टार्ट केला. त्याच्यामध्ये आधी ब्लॉग स्टार्ट करायचं मी विसरून गेली होती, कारण की माझी बॅटरी पण संपत आली होती चार्जिंगची. आम्ही 2:15 वाजता लाईनीला लागलो होतो आणि 4 वाजता आमचं दर्शन झालं आणि चांगलं दर्शन झालं. मुखदर्शन 15 मिनिटात होणार होतं, पण आम्ही म्हणलं की आता फर्स्ट टाइम आलो तर आपण डायरेक्ट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ. आणि आमचं 4 वाजता परफेक्ट आणि एवढं मस्त भारी दर्शन झालं शांततेमध्ये. खूप मस्त, खूप भारी वाटतंय आता विठ्ठलाचं दर्शन. इथं आमचा परतीचा प्रवास परत चालू झाला होता. घरी यायला आम्ही निघालो होतो आणि खूप भारी वाटत होतं दर्शन झाल्यावर. आणि आम्ही एका दिवसामध्ये तुळजापूर आणि पंढरपूर केलं होतं. मला जास्त काही ब्लॉग घेता नाही आला, कारण की माझ्या मोबाईलची चार्जिंग संपत आलं होतं आणि मेन म्हणजे मी विसरली सुद्धा होती की आपण ब्लॉग घेतोय म्हणून. मला येता सूर्यास्त सुद्धा बघायला भेटला होता. खूप मस्त वाटत होतं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारून जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.